महाराज भूक वाढीची गोळी नाही हो, भूक न लागायची गोळी आण का. 4 दिवस झालं उपाशी, लेकरांनी विचारलं सुद्धा नाही जेवली का नाही. माय एवढी कीर्तन ऐकून एवढ्या महाराज लोकांना तुम्ही बोलून काय उपयोग आहे. जर तुम्हाला तुमच्या आईचं पोट भरता येत नसेल त्याच्यापेक्षा आपले विपट परिवार चांगले आहेत. आज माई नसून सुद्धा माई करता एवढं सगळं करतायत. माई असत्या तर जीव वाळून टाकला असता, या परिवाराने जीव वाळून टाकला असता. म्हणून जीवनात सगळं विसरायचं असतं पण माईचे उपकार विसरायचे नसतात गड्या. पण हे आपल्याला आई आहे तोपर्यंत कळत नाही. आईचे उपकार विसरू नका का म्हणते, कारण माथ्या आड गेलेला सूर्य परत दिसू शकेल, माथ्या आड गेलेली माय परत दिसणार नाही गड्या. जया चित्ती जैसा भाव जया चित्ती जैसा भाव जया चित्ती जैसा भाव
तैसा देवा दया जवळ तैसा देवा दया जवळ तैसा देवा दया जवळ तैसा दया जवळ तैसा देवा दया जवळ तैसा देवा दया जवळ तैसा देवा
साधव देव तया जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव विठ्ठल विठ्ठल वृंदावन को वास पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू Adorando
दुसऱ्या चरण संताजी दुसऱ्या दुसऱ्या चरण संताचे या संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज निज मन मुकर सुधारी बरनो रघुबल विमल जसु जोदायु कुफल जारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नमो ज्ञानेश्वरा 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 मुक्ताबाद निवृत्ती कीर्तनरूपी सेवे कलियुगात कळणं जरा मुश्किल झालं. मग महाराजांनी विचार केला सहजासहजी लोकांना कळत नाही, एखादी गोष्ट सहज उमगत नाही, कळत नाही.
त्याच्याकरता त्याला दृष्टांताची जोड द्यावी लागते. म्हणून महाराजांना एक सिद्धांत पटवून द्यायचा होता, पण त्याला दृष्टांत तर द्यावं लागते, म्हणून 3 दृष्टांत दिले बरं का. कारण दृष्टांत दिल्याशिवाय सिद्धांत कळत नाही. एवढी लोक तुम्ही कीर्तनाला आला, जाताना जर तुम्हाला कोणी विचारलं बाबा कीर्तनाला गेलता, कीर्तन कसं झालं, काय म्हणसाल तुम्ही? कीर्तन तसं झालं. कीर्तन कसं झालं? तसं झालं. अहो तसं म्हणजे नेमकं कसं? अहो तसं झालं. तसं म्हणल्यावर कसं ओळखून घ्यायचं तुम्ही सांगा बरं? तसं झालं. पण त्याच्याकरता आपल्याला तसं नाही, तिथं थोडंसं उदाहरण द्यावं लागेल. कीर्तन इंदोरीकर महाराजासारखं झालं, मग तसं नाही होणार आपलं. पण तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल आहे का नाही, तर पुढच्या माणसाला पटणार आहे. हा तसं झालं म्हणजे चांगलं झालं असेल आहे का नाही. तसं उदाहरणाशिवाय कळत नाही, दृष्टांताशिवाय कळत नाही. म्हणून एक सिद्धांत, भक्ताच्या अंतकरणातला भाव जसा असेल तसा त्याच्याकडे देव असतो. हा सिद्धांत पटवून देण्याकरता या अभंगात दिलेले 3 दृष्टांत. विठ्ठल 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 दृष्टांत देत महाराजांनी सांगितलं की भाव कसा असावा? माशासारखा असावा. माशासारखा भाव कसा? माशासारखा. मासा पाण्यामध्ये राहतो, पण मासा पाण्यापासून थोडंसं वेगळं झाला तर त्याचं काही खरं नाही. त्याला वेगळं होऊन जमतच नाही. महिला मंडळ 2 दिवस आपण पाणी नाही पिलो तर एवढं काही फरक पडणार नाही. पण माशाला 2 सेकंद जरी पाण्याच्या बाहेर गेला तर त्याचं काही खरं नाही. जीव तळमळतो त्याचा, कारण पाणी म्हणजे त्याचं जीवन आहे. पहिला भाव सांगितला माशासारखा. का? तसा तुमचा आमचा भाव असला पाहिजे. मग भाव का? कारण ज्याच्या चित्तामध्ये जसा भाव आहे तसा त्याच्याकडं देव आहे. पण आता थोडासा विचार करा, आजपर्यंत आम्हाला देव भेटला नाही, याचं कारण आपला भाव कुठंतरी कमी पडतो, तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून पहिला भाव सांगितला माशासारखा. दुसरा भाव सांगितला कमळासारखा. कमळासारखा भाव असा बघा. कमळ जेव्हा फुलतं ना, खिलतं ना, ते कशामुळं खिलतं बघा? रात्रीचं ते आपल्या पाकळ्या मिटून घेतं, सूर्याची किरणं त्याच्यावर पडली की ते पाकळ्या मोकळ्या करतं. म्हणून त्या कमळाला काय वाटतं, हे सूर्य बाबा, सूर्यदेवा, कुणासाठी नाही आला तरी चालेल पण माझ्यासाठी येत जा. जसा आला ना तसा राहत जा रे, तू जात जाऊ नको, तू माझ्यासाठी राहा ना. का? अरे तू जर माझ्यावरती पडला, तू जर तुझा प्रकाश मला दिला तर माझं सौंदर्य जगाला कळणार आहे. मग तू मला मात्र असं एकटं सोडून जाऊ नको रे. त्याला काय वाटतं कमळाला, की त्याने माझ्याकरता राहावं. बघा, मग काय सूर्य फक्त कमळाकरताच उगवला का? नाही, संपूर्ण विश्वाकरता उगवलेला सूर्य आहे. पण कमळाची भाव असा असतो कमळाचा, की सूर्याने माझ्याकरता राहावं. तसं तुमचा आमचा भाव पाहिजे. देवा, सगळ्या जगाकरता तू भगवंत आहे, पण तू माझ्यासाठी माझा बनून राहा ना, माझ्यासाठी जाऊ नको ना कुठं, असा भाव पाहिजे. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा भाव सांगितला तो म्हणजे माय लेकरासारखा भाव. जगामध्ये अनेक नाती आहेत, आपली हजारो नाती आहेत, पण महाराजांना फक्त इथं कुठलं नातं आठवलं? माय लेकराचं नातं आठवलं. महाराज मामा मामीचं नातं घेऊ शकले असते, मामा आत्या मामाचं नातं घेऊ शकले, मावशी काका बहीण भाऊ सगळे नाते होते, पण सगळे नाते एका बाजूला सोडले आणि नातं घेतलं कुठलं? माय लेकराचं नातं. माय लेकराचं नातं का माहीत आहे का? त्याचं कारण माई शेवटच्या श्वासापर्यंत लेकराकरता करत राहते आणि लेकराकरता जीवही द्यायला तयार होते. तुमचा आमचा भाव सुद्धा तसा पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत देवाला विसरला नाही पाहिजे हा भाव. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये महाराज माय आणि लेकराचा भाव सांगतात. अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त दया घन शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज, शंकर हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो, देवा शिव शंकर शंभो, स्वामी शिव शंकर शंभो, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर, पुरविती नारायणे
आज विठ्ठल 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 थोडं थोडं पुढं सरका पुढं पुढे सरकून घ्या सगळ्यांनी पुढे सरकून घ्या. पुढं विठ्ठल 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 आताच पुढे सरकून घ्या. जे उशिरा आले त्यांना परत बसायला जागा व्हावी, म्हणजे लवकर आले ते पुढे सरकून घ्या. घ्या पुढे सरकून. आत्ताच घ्या, परत कीर्तनात व्यत्यय नको. इकडं तिकडं विचलित मन झालं ना परत जागे व्हायला वेळ लागतो. घ्या पुढे सरकून. घ्या 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 लागते बहिणीनं, घ्या पुढे सरकून. मला एवढी घाबरायची अजिबात गरज नाही. का म्हणून घाबरता तुम्ही? मी कोणाला चावत नाही, मारत नाही. आहा, घ्या म्हणून पुढे सरकून घ्या. जे पुढे बसतात ना त्यांना लवकर कीर्तन समजतं. ज्याला कीर्तन समजूनच वाटतं त्याने बसा शेवट. माझं काही म्हणणं नाही. आज आपल्याला सगळ्याला समजेल असंच बोलायचंय. विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं. आज विपट परिवारातील, आपल्या विपट पाटील परिवारातील आज या ठिकाणी महत्त्वाचे व्यक्ती असणारे, या परिवाराचा आधारवड ज्यांना म्हटलं जातं, अनेक समाजकार्य ज्यांनी केली, अनेकांच्या मनामध्ये प्रेमाची आपली छटा ज्यांनी उमटवली, मनामध्ये ज्यांनी राज्य केलं, अशा या घराचा आधारवड, या घराची मायेची सावली म्हणजे कैलासवासी श्रीमती नंदामोहन विपट पाटील. आज या आईंचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध, आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणं गोड असं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. बघा, आज वर्ष श्राद्ध आहे. आईनं तुमच्या आमच्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. वाटतंय का तरी हो? जीवाला जीव देणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीने आपल्याला एवढं सगळं दिलं, ज्या व्यक्तीने लहानाचं मोठं केलं, ज्या व्यक्तीने स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली पण अनेकांचे संसार फुलाहून सुंदर केले, सोन्याहून सुंदर बनवले, अशी माई जेव्हा आपल्यातून जाते ना तेव्हा दुःख मात्र फार होतं गड्या, फार होतं. आणि आज खरं पाहायला गेलं, आईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाली. बाबा 1 वर्ष पूर्ण झाली, वर्ष श्राद्ध आहे. पण त्यांना न विसरताच त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. कलियुग आहे, या कलियुगामध्ये गेलेल्या व्यक्तीला आठवणीत ठेवतीलच असं नाही. जी व्यक्ती निघून गेली कायमस्वरूपाचं, त्याचं शरीर पुन्हा भेटणार नाही आपल्याला. त्याचं बोलणं चालणं, त्याचं बसणं, आपल्याशी प्रेमाने आनंदाने प्रत्येक गोष्टीच शेअर करणं, प्रत्येक गोष्टी बोलणं, हे पुन्हा आपल्याला नाही भेटायचं, कारण तो व्यक्ती पुन्हा नाही येणार. आता ऐका, कदाचित या परिवाराला, विपट परिवाराला आईंसारखं दिसणारे व्यक्ती पुन्हा भेटू शकेल, आईंसारखे बोलणारे व्यक्ती पुन्हा भेटू शकेल, पण आईंसारखी व्यक्ती पुन्हा भेटणार नाही बरं का. कारण हे गेले की गेले. हो ऐका, पण त्याच आईच्या प्रेमाची, कष्टाची जाणीव ठेवून आज असणारे विपट परिवार तर त्यांच्या नावाने या ठिकाणी करत आहेत, पण आईने जे समाजकार्य केलं तेही लक्षात घेऊन तुम्ही आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या नावाने एवढं सगळं करतोय. खरं पाहायला गेलं, आपल्यातनं एखादा जीवात्मा गेलं आणि त्याला लक्षात ठेवणं, गेल्यानंतर लक्षात ठेवणं फार मोठी गोष्ट आहे बरं का. कारण एखादा माणूस, आता आमच्या बाबतीत तर असं आहे बाबा, सकाळ पाहिलेला माणूस आम्हाला संध्याकाळी आठवत नाही. तुम्ही चुकून जर बाबा संध्याकाळच्या कार्यक्रमाला तुम्ही आला, म्हणजे येऊ नका, लय लांब आहे, पण जर तुम्ही चुकून आला तर नाही आठवणार आम्हाला तुम्ही कोण आहे, कुठला आहे. तुम्हाला सांगावं लागेल, आम्ही अगो तिथनं आलो, तिथं कीर्तन झालं तर हे आठवावं लागेल. पण ऐका, मग जी व्यक्ती सकाळी भेटली ती आपल्याला संध्याकाळपर्यंत आठवत नाही. मग जी व्यक्ती वर्षभरापूर्वी आपल्यातून निघून गेली, 1 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेली केव्हाची, ती व्यक्ती आपल्या आठवणीत राहील कशी. ऐका, एखादी व्यक्ती जाऊन जर त्या व्यक्तीविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आपल्या अंतःकरणात असेल तर ती व्यक्ती जाऊन 1 वर्ष काय 10 वर्ष होऊ द्या तरी त्या व्यक्तीचा विसर पडत नाही गड्या, विसर पडत नाही. असं जीवन ह्या माईचं आहे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं, आज एवढी सगळी मंडळी त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. मला एक वाटतं बाबा, आपण असं काहीतरी करावं की लोकांच्या मनात आपण राहावं, लोकांच्या आठवणीत राहावं. इथं आल्यानंतर मरण तर सगळ्यालाच आहे की हो,
जायचं तर सगळ्याला, पण माणसाने जात असताना शरीरानं जावं, आत्मा रूपानं जावं, पण आठवणी रूपानं, प्रेमा हा उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, मरणाची सर उत्तमाची उर कीर्तिमान, हा उत्तमाची उर उत्तमाचे उरे कीर्तिमान, उत्तमाचे उरे आवाज कमी केलाय. आवाज कमी झाला. सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. बरं काय चालीचं सुद्धा टोन असतं. आम्ही तुम्हाला गंभीर होऊन सांगतोय, तुम्ही म्हणा तुका म्हणे एका, तुका म्हणे एका, म्हणजे मी चालीला नावं नाही ठेवत बरं का, पण प्रत्येक चालीचं एक टोन आहे बरं का. कारण ती चाल जर गायली ना अशी अंतकरणात लागली पाहिजे. तशी आज गायक आहे त्यामुळे काही विषय नाही बरं का. बाबा ऐका, माणसानं शरीर रूपानं जावं, आत्मा रूपानं जावं, पण आठवणी रूपानं, नावा रूपानं माणसाच्या मनात जिवंत राहावं, तर ज्याला मला आलेल्याचं सार्थक आहे. पण नाही कळत हे आजकाल लोकांना. ऐका, खऱ्या अर्थाने आईंचं जीवन धन्य झालं म्हणता येईल. भले आई शरीर रूपानं गेल्या, पण नावा रूपानं, आठवणी रूपानं कायम तुमच्यामध्ये जिवंत राहणार आहेत. आणि माणसाने एवढं करावं बरं का. आज यांनी समाजाकरता तर केलं, पण काही लोकांना ते समाजाकरता सुद्धा करणं जमत नाही. पण मला काय वाटतं, भले तुम्हाला समाजाकरता काही करता नाही आलं, भले तुम्हाला गावकऱ्यासाठी, शेजापाजाऱ्यासाठी, नातेवाईकासाठी काही करता नाही आलं, ठीक आहे, पण किमान लेकरा बाळांसाठी तर एवढं प्रेम द्यावं, एवढं प्रेम करावं की कुणी आपली आठवण नाही काढली तरी आपल्या लेकरा बाळांनी आपली आठवण काढावी, त्यांनी आपल्याला आठवणी ठेवावं. बाबा खरं पाहायला गेलो, इथं येताना मला अनेक अभंग आठवत होते, पण गादीवर उभा राहिल्यानंतर जो यायचा तोच मुखातनं अभंग आला. पण इथं आल्यानंतर आमच्या दादांनी सांगितलं की महाराज, आई एवढं प्रेम देत होते आम्हाला, एवढं प्रेम की आईच्या प्रेमापुढं शब्दच नाही. खरं पाहायला गेलं तर दादांचं आईंवरती एवढं प्रेम, दोन्ही लेकरांवरती प्रेम, आणि लेकरांचंही आईंवर एवढं प्रेम, एवढं प्रेम की मला आठवतंय गेले 2-3 महिन्याखाली जेव्हा ते आम्हाला ही सेवा देण्याकरता आमच्या भागात, म्हणजे इथं बावड्यापाशी आले होते. आम्ही तिकडून पंढरपूरवरून कार्यक्रमावरून आलो आणि तिथं बावड्यामध्ये भेट झाली. जेव्हा सेवा देत होते, सांगत होते, त्यांनी एक आमचं आईविषयीचं गीत ऐकलं होतं. ते गीत लावलं, दोन्ही भाऊ होते बाबा, आणि दोघांनी असं गीत लावलं आणि ते म्हणे महाराज आम्हाला आवडलं. का माहिती आहे का, ह्याच्यामध्ये सुद्धा आमचा भाव आहे का, आमच्या आईने एवढं केलं आमच्यासाठी, आम्हाला सुद्धा काही कमी पडू द्यायचं नाही, आम्हाला सुद्धा करायचं आईसाठी. तुम्ही ही सेवा घ्या आणि तुम्ही या, आणि फक्त आमच्यासाठी एवढं म्हणा.
मग काय म्हणायचं, काय आहे ते नेमकं दाखवा म्हणलं. त्यांनी तो व्हिडिओ जेव्हा दाखवला ज्यामध्ये मी आईचं गीत म्हणले होते, ते ऐकल्यानंतर बाबा त्यांनी फोनमध्ये लावलं होतं, आम्ही बघत होतो. आता आमचे व्हिडिओ आहेत, भरपूर आहेत, पण ते व्हिडिओ दाखवल्यानंतर आम्हाला मनामध्ये आनंद होतो निर्माण. पण जेव्हा ते व्हिडिओ दाखवत होते ना, दोघाही भावाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. का महाराज, खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या आईच्या कष्टाची, प्रेमाची जाणीव आहे. काही हो द्या, काही सांगा तुम्ही, आम्ही करू. काय काय करायचं, कसं कसं करायचं सांगा, काही कमी पडू देत नाही, पण कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. मी म्हणलं दादा कशा करता? ते म्हणले तुमचं पण घेऊन या, तरी आम्ही वेगळं वेगळं सगळं सांगतो. म्हणलं पण का एवढं कशाला? लोक आजकालचे करतात की 5-10 टाळकरी बोलवायचे आणि फुलं टाकायचं झालं, करतात की तुम्ही का? तेव्हा दादानी फार गोड वाक्य सांगितलं, ज्या आईने प्रेमामध्ये कधी कमतरता ठेवली नाही, अफाट प्रेम आमच्यावरती केलं, जीव ववाळून टाकावा एवढं प्रेम आईनं केलं, तिच्यासाठी का कमी करावं? आम्ही का कमी करावं? आम्हाला जेवढं देता येईल, आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही करू, पण आम्ही सुद्धा कमी पडणार नाही, कारण आमच्या आईच्या कष्टाची जाणीव आम्हाला. असा असणारा विपट परिवार आहे, किती बोललं ना तरी कमी आहे, कारण शेवटी आईची माया असते, आईचं प्रेम असतं. आणि म्हणून आज हा अभंग, कारण त्यांच्या बोलण्यातला भाव आपल्याला आईपर्यंत पोचवायचा आहे ना, आणि म्हणूनच आजचा हा भावाचा अभंग. विठ्ठल 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 आईंकरता एवढं सगळं करतात. आज पाहायला गेलं आईंचं समाजकार्य आहे, राजकारणामध्येही त्यांनी बऱ्याच गोष्टींमध्ये पुढाकार घेतलेला. आणि खरं पाहायला गेलं आपल्यासाठी लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे हो, असं जगलं पाहिजे आपण. माही खरं विचार करा, आता संक्रांत झाली, संक्रांतीला आपण काय म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नुसतं त्या दिवसापुरतंच का गोड गोड बोलायचं? आली संक्रांत, किंक्रांत आली, पण मला काय वाटतं, आयुष्यभर गोड बोलून राहिलं ना, जी माणसं आपल्या रक्ताची नाहीत त्या माणसाच्या सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, आपल्यासाठी डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. आज त्यांच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, यात नवल नाही. कोण कुठल्या परक्याच्या लेकी ज्या यांच्या दारामध्ये सून होऊन आल्या, त्या सुनांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे. कुणा करता? तर माई करता, आपल्या करता. आपल्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं यात काही नवल आहे, पण परक्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं तर खरं जीवन जगलो आपण. आणि म्हणून आईंकरता आईंचं नाव काढलं, आईंची आठवण काढली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण आहे आईने संसारच तसा केला हो, सगळ्याला सामावून घेतलं, सगळ्याला प्रेमानं ठेवलं. म्हणून होता सोन्याचा संसार या आईचा दरबार, होता सोन्या अफाट. महाराज सांगा ना, तो चेहरा, ती व्यक्ती पुन्हा आम्हाला पाहायला भेटेल का? कसं देवानी मस्करी केली बघा ना. अहो, जी माणसं खाटेवरती पडून आहेत, 4-4 वर्ष झालं एका जागी पडून आहेत, त्यांना वाटतं आम्हाला मरण यावं, त्यांना मरण नाही. आणि जी व्यक्ती आम्हाला हवीशी वाटत होती, ज्या व्यक्तीचं समाजकार्य, ज्या व्यक्तीचं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला भेटावं असं वाटत होतं, ती व्यक्ती मात्र या काळाने आमच्यापासून दूर नेली हो, दूर केली. कशी काळाने थट्टा केली, बाग सुखाची हरपून नेली. कशी काळाने थट्टा केली, बाग सुखाची हरपून नेली. कसं विस्कटलं हे सार, होता सोन्याचा संसार या आईचा दरबार, होता सोन्याचा संसार या आईचा दरबार. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं आई शरीर रूपानं गेल्या पण नावा रूपानं राहिल्या. म्हणूनच त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी त्यांना न विसरता त्यांच्या नावाने असणारे विपट परिवार, संपूर्ण अगोती ग्रामस्थ आज या ठिकाणी त्यांच्या नावाने एवढं सगळं होत आहे. खरं पाहायला गेलं वर्षश्राद्ध कशाला हो, कशा करता वर्षश्राद्ध? गेलेला जीवात्मा परत यावा याच्याकरता वर्षश्राद्ध नाही, गेलेला जीवात्मा परत आम्हाला मिळावा याच्याकरता वर्षश्राद्ध नाही, याच्याकरता पिंडदान नाही, याच्याकरता दारामध्ये कीर्तन नाही.
याच्याकरता अन्नदान नाही, गेलेला जीवात्मा यावा याच्याकरता वर्ष श्राद्ध नाही, तर गेलेला जीवात्मा सद्गतीला जावा याच्याकरता वर्ष श्राद्ध आहे. आणि आज म्हणून हे वर्ष श्राद्ध आणि त्या वर्ष श्राद्धाचे निमित्त बघा, जिथं वर्ष श्राद्ध आहे तिथं 5 गोष्टी होणं गरजेचं आहे. एक ज्ञानदान, वस्त्रदान, धनदान, अन्नदान आणि शेवटचं पिंडदान. या गोष्टी झाल्या तर गेलेल्या जीवात्म्याला सद्गती आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आज आईंच्या नावामध्ये दारामध्ये हरिकीर्तन होत आहे. याच्याहून भाग्याची गोष्ट दुसरी काही असू शकते. कारण दारामध्ये कीर्तन व्हायला भाग्यवंता घरी भजन कीर्तन म्हणून या निमित्ताने असे ना, पण आपल्या या वेपट परिवाराच्या दारामध्ये आज हरी कीर्तन होतं. याच्याहून भाग्याची गोष्ट काय असो. आज हे सगळं पुन्हा करता तर माईन करता, आईन करता, एवढं सगळं करता. सुंदर असं नियोजन केलेलं आहे. करावं तेवढं कौतुक कमी. संपूर्ण असणारे टाळकरी मंडळी, आपले असणारे गायनाचारी या ठिकाणी, आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. वा वा वा, आनंद वाटला आज माझ्या कीर्तनाला. माझ्या सर्व मावशी या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. आनंद वाटला बरं. विनकरी मावशी या ठिकाणी आहेत, आमच्या सिद्धिताई आहेत, मावशी या ठिकाणी आहेत. आणि कीर्तन मुलीच आहे, गायला सुद्धा महिलाच आहेत, आणि आपले चोपदार सुद्धा महिलाच आहेत, विनकरी सुद्धा. मी इकडचं सांगते बरं, तुमचा गैरसमज व्हायचा नाही. तर इकडं गायला सुद्धा इकडं महिलाच आहेत आपल्या. आणि अगदीच स्वराला स्वर देणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. संपूर्ण असणारे मंडळी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गान कोकिळा म्हणून नाव आहे असे असणारे दोन्ही गायनाचार्य सोमनाथ महाराजांना भाऊसाहेब महाराज. मला माहीत आहे बरं का, तुम्ही म्हणसाल महाराज सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तुम्ही बरं विचारताय. ते का माहीत आहे का, त्यांचं नाव त्यांनी नाही सांगितलं, ते बघत होते, मला वाटलं सांगतील ते.
ते बघत होती, पण शेजारीने सगळ्यांनी सांगितलं, कारण सगळ्याला माहिती आहे, सगळ्याचं नाव घेतलं, मी आणि माणसाच राहिलं कसं व्हायचं. सोमनाथ महाराज या ठिकाणी आहेत, आदिकरून असणारे सर्व मंडळी, अगदीच स्वराला स्वर देणारे संपूर्ण मंडळी, आमचे पेटी मास्तर बाबा सुंदर अशी साथ करत आहेत. या ठिकाणी सुंदर अशी मृदुंगाला साथ करणारे आमचे मारुती दादा, माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे मोठे बंधू मारुती दादा. आता या सगळ्यांनीच बाबा तुम्ही गोड साथ देताय, तुमच्या गायनाबद्दल वादच नाही, मी काही बोलणार नाही, माझ्याकडे शब्दच नाही. तुमचं कौतुक करावं म्हणजे गायनाचार्यांचं कौतुक करावं म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही, पण फार गुणी मंडळी या ठिकाणी आहेत. माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने मोठे असणारी संपूर्ण श्रोतेवर्ग या ठिकाणी आहेत. पण विशेष करून मला सगळ्यात जास्त कौतुक मृदुंगाचार्याचं वाटतं. त्याचं कारण माहिती आहे का? ते माझे बंधू आहेत म्हणून नाही, पण का माहिती आहे का? कारण हे सोपं नाही. मग अशी ती वाजवत होती का नाही, तर तडतड तडतड दन 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 तडतड असला आवाज ऐकला, 2-4 माणसं अरे 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 तुम्हाला काय कळणार आहे यातलं? हे सोपं नाही. दन 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 तर 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 वाटतं, पण हे सोपं नाही. पकवाजे होणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? मृदुंगाचार्य होणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? आयुष्य झिजवावं लागतं, तेव्हा ही कला प्राप्त होते, अवगत होते. ही कला मिळवण्याकरता काय काय करावं लागतं ऐका. ही कला अवगत होण्याकरता शरीराला घामानं आणि मृदुंगाला आपल्या बोटाच्या रक्तानं भिजवावं लागतं, तेव्हा ही कला अवगत होते, तेव्हा मृदुंग वाजवता येतो, तेव्हा सगळ्यांसमोर हा मृदुंग देवता प्रसन्न होते बरं का. आणि म्हणून हे सोपी गोष्ट नाही, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा, आणि या ठिकाणी संपूर्ण गोड अशी साथ देणारी मंडळी तर आहेत, पण असणारे संपूर्ण मंडळी आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करतात, सुंदर अशी, आणि खरंच कौतुक वाटतं. आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता कशाची ते पर्वा करत नाही. तुम्ही आवाज मागितला, तुम्हाला आवाज देतेत, विको देतेत, ट्रबल देतेत, बेस देते, सगळं आहे, द्या ते द्या. मी उभा राहिल्यापासून मी तुम्हाला काही मागितलं नाही, मला द्या. मला विपट पाटलांनीच भरपूर दिलं, त्याच्यामुळे काही विषय नाही, तुम्ही द्या असं मी आपले कार्यक्रम चांगले होय याच्याकरता कशाची पर्वा न करणारे म्हणजे सिस्टीमवाले आहेत, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. मंडळी, नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख जर राहिला तर या ठिकाणी समजून घ्या. संपूर्ण असणारे आपले संपूर्ण टाळकरी मंडळी या ठिकाणी आहेत. काही परिचयाची आहेत, काही अपरिचय. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अरे अरे, धर्माधिकारी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वा वा, ज्यांचं कीर्तन आम्ही ऐकत मोठं झालो किंवा गुरुस्थानी ज्यांना आम्ही मानतो, आता मग फार अवघड आहे बाबा. गुरुस्थानी असणारी मंडळी जर कीर्तनाला असतील तर विद्यार्थ्याचे काय काम? जाऊ का मग मी? हां, नाही, पण तेही या ठिकाणी आहेत. नवल वाटतं की कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकाराने उपस्थित राहणं विशेष गोष्ट आहे कलियुगातली. जेवढा अहंकार कुणाला नाही तेवढा अहंकार आता सध्या म्हणते मी. कीर्तनकाराला का माहिती का, आम्ही मोठं आहे ना, आमचं हे कशाला जायचं काय करायचं, पण नाही, हे सगळी माणसं ना हृदयापासून जोडलेले आहेत म्हणून इथं उपस्थित आहेत. सगळ्याचे आभार. नजर पाहता यावा याच्याकरता आमचे यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन, ज्यांचं फार मोठं महाराष्ट्रात टॉपला नाव आहे, असे असणारे ओम साई क्रिएशन, चैतन्य दादा, रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, काका या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून आपणही उपस्थित झाला, आपले आभार. असो, गोड असं चिंतन आहे का महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात. महाराजांनी भाव पहिला निर्माण केला, पहिला भाव सांगितला कुणाचा? होता
घरी होता वेगळा वेगळा जर झाला ना त्याचा जीव कासावीस व्हायचा कासावीस का माहितीये का नाही राहू शकत तू पाणीशिवाय मग तसा तुमचा आमचा भाव पाहिजे म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माशाचं उदाहरण देतात जीव माशाचा भाव सांगितला कारण जीवना वेगळी मासोळी तैसा तुका म्हणून तुकोबराय सुद्धा तळमळ वाटते हो की आपला भाव माशासारखा पाहिजे मासा पाण्यापासून वेगळा राहू शकतो कारण मासा पाण्याला काय म्हणतो माहित आहे ए बाबा मी जरी तुझ्यातनं वेगळं होण्याचा प्रयत्न केला तू मला वेगळं करू कारण मी तुझ्यात आहे तू माझ्यात आहे तसा तुमचा आमचा भाव पाहिजे बरं का तुम्ही म्हणसाल महाराज काय माशाचा भाव सांगता आम्ही काय माशाला विचारायला गेलो का जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे मग बघू की पुढच्या पुढं आता आम्हाला काही माशाच नका पटल ते सांगा मग भाव कोणासारखा पाहिजे माहिती का नव्या नवरी सारखा भाव पाहिजे कसा नव्या नवरी सारखा भाव माही कळतो का चला सांगून जाते आता ऐका नव्या नवरी सारखा भाव पाहिजे नव्या नवरीला जर कोण विचाराय गेलं कोणाचं आहे माहिती तुम्ही ती काय म्हणते मी त्यांची आहे मी ना त्यांची आहे त्यांची म्हणजे कोणाची महाराजाची मग त्यांची म्हणजे कोणाची मी त्यांची म्हणजे कोणाची म्हणते ती हा रेंज पोचती म्हणायची तिथपर्यंत मी त्यांची आहे म्हणजे कोणाची आहे मी नवऱ्याची म्हणते ती आणि अगोदर रिस्पेक्ट होता आदर होतो अगोदर बायकोनं होय हो अहो जी असे म्हणायच्या तर माझं झालं असतं मी म्हणली असते पण आपला विषयच नाही ते जी प्रेमानं म्हणायचे आता तसलं गेलं अय राहुल ये जेवायला नावावर आलं असं असू दे मी काय कुणाला नावं नाही ठेवत तुमचा तो वैयक्तिक विषय नावानं हाक मारा किंवा काय हाक मारा पण मला एक असं आठवलं माहिती आहे का आम्ही दर्शनाला गाणगापूरला गेलो होतो ना तिथं माय पुढं दत्तात्रय भगवंताचं एवढं सुंदर देवस्थान आहे तिथं माय शेजाऱ्याला सांगत होती मला लय वैताग येतो सुनाचा सुनाने मला गाणगापूरमध्ये आणून सोडलं का मला याड लागलं म्हणून मी तिला लय बोलती म्हणून का बोलायचं नाही तुम्ही सांगा मी म्हटलं दत्तात्रयांच्या स्थानावरती आली आहे पण सुनाचं गुणगान गाते ती काय म्हणायची का बोलायचं नाही तिला माझ्या लेकाच्या नावाच्या तिने काय घुगऱ्या खाल्ल्या ते काय माझ्या पोराला नावानं हाक मारती मग मी का गप बसायचं म्हणून सगळ्याला म्हणती मी येडी आहे
म्हणू नका म्हणलं तर, पण माझ्या पोराला नावाने हाक मारू देणार. पण त्याच्या मागे पाठीमागे त्यांचं प्रेम होतं. बरं, अगोदरच्या नावाने हाक मारत नव्हते. होय हो, अहो अजी. मग नव्या नवरीला विचारलं, कुणाचं आहे तुम्ही? मी त्यांचे. मग आता लग्नाला झालं, नवी होती तेव्हा, लग्नाला 2-4 वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली. आता 4-5 वर्षांनी तिला कुणी विचारलं, ती काय म्हणते? ते माझे आहेत. आता अधिकार आला ना, आता अधिकारानं सांग की ते माझे आहेत. कुणी त्यांना काही बोलायचं नाही, ते माझे आहेत. आता अधिकाराला आता सगळं जुनं झालं म्हणजे लग्नाला 20 वर्ष होऊन गेली. म्हणजे जवळजवळ सगळं जुनं झालं म्हणजे हे सगळं पांढरं होत आलं. आता सगळे डाय मारून काळं करते बरं. पण आता पांढरं झालं म्हणजे झालं की शेवटाकडे चाललो. पांढरं झालं की कोणी विचारायला, काकू बोलवा ना नानांना, बोलवा ना दादांना, काम आहे जरा. काय काम आहे मला सांग. नाही त्यांना सांगायचं. अरे मला सांग. त्यांना सांगायचंय. त्यांना सांगायचं म्हणते का? म्हणते मला सांग. का म्हणे? अरे त्यांना सांगितलं काय मला सांगितलं काय? आम्ही दोघं काय वेगळे का? आम्ही एकच आहे. आपला भाव असा पाहिजे बरं का. देवाला आपलं जेव्हा मानलं का नाही, सुरुवातीला नवीन जेव्हा असतो ना, देव खरंच असं देवाकडे जायला चालू केलं, देवाविषयी जाणवायला चालू केलं की भाव आपला उत्पन्न झाला पाहिजे नव्या नवरीसारखा. कसा? नवरी कशी म्हणायची? मी त्यांचे आहे. तसं मी देवाचा आहे, मी माऊलींचा आहे, मी पांडुरंगाचा आहे, मी विठ्ठलाचा आहे, मी तुकोबारायांचा आहे. अजून थोडं आतमध्ये गेलो की कळायला लागला आपल्याला भाव की देवाला जवळ केल्याशिवाय पर्याय नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. हे जेव्हा कळत चाललं की बरोबर भाव उत्पन्न करून देवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला की मग भाव बदलतो. मग परत अजून आतमध्ये गेले की आपला भाव होतो देव माझा आहे. सुरुवातीला मी देवाचा आहे, नंतर देव माझा आहे. आणि पूर्णपणे जेव्हा भावानं देवाला एकरूप करून घेतो, देवाला आपल्यामध्ये सामावतो, तेव्हा भाव आपला उत्पन्न होतो. काय? अरे देव आणि मी काय वेगळे? देव माझा 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 माझा, देव माझा अहम ब्रह्मास्मी. काय म्हणता आलं पाहिजे? अहम ब्रह्मास्मी म्हणता आलं पाहिजे. त्याच्याकरता अंतकरणात असा भाव उत्पन्न करता आला पाहिजे. कारण जसा भाव तसा देव आहे. पण आम्ही भाव उत्पन्न करत नाही. त्याचं कारण काय माहिती का? तुमची आमची अवस्था कुणासारखी झाली. तर ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायला गेलं, ज्ञानोबराय तुमचा आमचा भाव सांगतात, तुमची आमची अवस्था सांगतात. कशी अवस्था झाली? चला ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायातील 57वी 58वी ओवी काय सांगतात ज्ञानोबराय? ज्ञानोबराय सांगतात तुमची आमची अवस्था कुणासारखी झाली. पटकन 2 मिनिटात पाहिजे. कुणासारखी झाली? ऐका. इथं बसणारे सगळे शेतकरी आहेत का? अगोतीकर शेतकरी आहे का? हो म्हणा. आम्ही का नाव करून घ्यायला लागली का? आहे का शेतकरी? वा. शेतकरी म्हटल्यानंतर 4-2 तरी गायगुरं पाळली असतील दुधापुरती तरी, आहे का नाही? गायगुरं आहेत म्हणल्यानंतर आपल्याला 100% माहीत असतं एक प्राणी आयुष्यभर गायगुरांना चिटकून असतो. चिटकून म्हणलं की कळलं. काय असतो? गोछिड. बरोबर ना? गोछिड आपण त्याला म्हणतो. तर ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायला गेलं माणसाची अवस्था कशी झाली. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, ते अभेरुनी गोचिड, अशुद्ध काय निघती. म्हणजे कुणासारखी अवस्था झाली माणसाची? गोचडासारखी झाली. मी नाही म्हणत, ज्ञानोबराय म्हणतात गोचडासारखी अवस्था झाली. का माहिती का? गोचिड आयुष्यभर गाईला चिटकून असतं, पण ते आयुष्यभर गाईचं रक्तच पितं. त्याला अमृतासारखं गोड असणारं दूध पिता येत. तशी तुमची आमची अवस्था झाली बरं का. आपलं शरीर चांगलं आहे सगळं आहे, पण भाव नसल्यामुळं आपल्याला सुंदर असणारा भगवंत जवळ करता आला नाही. धरपळकट भाव, धरपळकट भाव,
खरा बळकट भाव तुम्हा पासी आहे देव तुम्हा पासी आहे देव तुम्हा पासे आहे देव रहिन तरानो रान रहिन तरानो रान रहिन तरानो रान सांगा हा पुढे जायला बरं म्हणून भाव पाहिजे. अरे देव तुमच्या जवळ आहे पण कळत का नाही तर भाव नाही म्हणून भाव पाहिजे का नाही म्हणून पहिली अवस्था गोचडासारखी त्याच अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये ही साली 57वी ओवी आता 58वी ओवी काय आहे तुम्ही गेल्यानंतर घरी गेल्यानंतर बघा. त्या निमित्तानं तरी ज्ञानेश्वरी उघड चाल. आजकाल काय झालं ग्रंथ घरात आहेत पण पुजून ठेवायलाच वाचायला माय अगोतीच्या बाया देवाला जाता का तुम्ही देवाला गेलो ग्रंथ घेऊन येते माय ग्रंथ वाचायला होईल ग नातू वाचल काय करत नातूला ते फोन भेटलाय त्याला काही ना वाचायला हे काय आवडत नाही त्याच्यामुळे आज वाचन कमी झालं बाबा. आणि हा ग्रंथ आणायचे घरामध्ये फक्त त्या ग्रंथीमध्ये बांधून ठेवायचे दररोज पूजा करायची झालं काय उपयोग झाला तुम्ही सांगा. म्हणून वाचत जा जरा वाचत वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी भावानं वाचता आलं पाहिजे. अहो ज्ञानेश्वरी असा ग्रंथ नुसतं बोट फिरवलं ओवीवरून काय करायचं नाही वाचता येत ना तुम्हाला श्री ज्ञानोबा आहे श्री ज्ञानोबा आहे श्री ज्ञानोबा आहे म्हणत बोट फिरवा वाचल्याचं पुण्य भेटतंय पण तुम्हाला आम्हाला ते करू वाटत भावच कमी पडतो आपला. म्हणून घरी गेल्या त्या निमित्ताने पाहाचाल दुसरी अवस्था सांगितली बेडकासारखी. बेडूक आयुष्यभर कमळाखाली बसून राहतं पण त्याला कमळाच्या आतला पराकण खाता येत नाही कमळाच्या खालचं गाळ खातो. तशी तुमची आमची अवस्था आहे. म्हणून तर तुम्हा आम्हाला देव नाही आजपर्यंत किती देव केले किती देवाला गेला किती यात्रेला गेला किती जत्रेला गेला किती काय केलं तरी अगोतीकर देव भेटला का तुम्हालाच विचारते मी. एवढं देव केलं एवढं काय केलं देव भेटला का. पण तुमचं जाऊ द्या तुम्ही सर्वसामान्य आहेत वारकरी हाय का कीर्तनात मग देव भेटला का वारकरी देव भेटला का नाही ना भेटला कसा भेटल. आम्ही जे करतो ते भावापासून करत भावापासून करायचो कारण देव काय करतो अंतरीची घेतो गोडी नकळणी संदेह हा भावे बिन देव हा नकळणी संदेह हा गुरु बिन भाव कैसा गुरु बिन अनुभव कैसा हा भावे बिन देव
तसे सांगायला गेलं तर भावे विन देव, भावाशिवाय देव भेटत, भाव बळे आकळे, आकळता येत ना भावाशिवाय, म्हणून भाव पाहिजे. कारण देव भावानंच आपल्याला सापडतो. पण तुम्हा आम्हाला आजपर्यंत भेटला नाही त्याचं कारण काय? महाराजासकट मी मला सोडत नाही, महाराजासकट भेटला नाही त्याचं कारण आहे भाव कुठंतरी आजपर्यंत करतो देवासाठी. आपण करतो, नाही करत असं नाही, करतो पण वरवरचं करतो. आपण एकादशी करतो, देवासाठी करतो का? अगोती कर देवासाठी एकादशी. आता सगळे करतात म्हणून करायची, चला एकादशी. एकादशी केली तर चांगली करावी बाबा, नाही तर करू कोण म्हणलं? लगेच नाही म्हणताय, चांगलीच करावी. हो, एकादशीला कोण तर काय काय लोक म्हणतात दिवसभर खा पण एकादश, हा दिवसभर चरानी एकादश करा ती आहे बरं का. पण माझं काय म्हणणं, का पण अरे महिनाभर खातोच की आपण, एक दिवस नाही खाल्लं म्हणून काय होतंय? पण नाही, सकाळ संध्याकाळ जेवढे पदार्थ आपल्याला अशी एरीवारी नसतात ना तेवढे पदार्थ एकादशीला असतात. सकाळी शाबू, दुपारनं नायलन, संध्याकाळनं भगर, उरलं सुरलं तर ताक आहे, पापड आणि ट्योन लय काय काय. मी नाही सांगणार, मला ते करायचं पण आहे. पण ऐका, हे पदार्थ ते पदार्थ खरंच देवासाठी करतो का? एकादशीचे पण नियम आहेत बाबा. एकादशीला करा ना फराळ, नका असं मी म्हणत नाही. पण जो आपण फल आहार घेणार आहे, फराळ घेणार आहे, त्या फराळाने आपल्याला ढेकर आली नाही पाहिजे. जर ढेकर नाही आली तर एकादशी गडली. ढेकर आली की एकादश. आता वारकरी आठवा किती ढेकर येते आपल्याला. उरलं सुरलं जरी पोटात जागी रिकामी वाटली तरी, होय ग जागा पोटात रितीच आहे, मग थोडस ताकंती का कशाला, काय गरज आहे? मग भाव, अरे आपला काय भाव आहे? भाव असावा विदुरजींसारखा. जगाच्या मालकाने यावर राजमहल सोडलं, धृतराष्ट्राने आमंत्रण दिलं होतं, ते सगळं नाकारलं, गेले कुठं? जेवण करण्याकरता. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. प्रभुजी चल विदुरा घर जावे, प्रभुजी चल विदुरा घर जावे. सुदाम जी के बोरे शबरी के मेरे, सुदाम जी के चावल शबरी की मेरे, सुदाम जी की चावल मिट्टी मिट्टी बोरे गावे. प्रभु जी चल विदुरा घर जावे, प्रभु जी चल विदुरा घर जावे. जगाच्या मालकानं जावं. नाही का विदुर काकांचा एवढा गोड भाव होता, एवढा गोड भाव. बघ, जगाचा मालक विदुर काकांच्या घरी जेवायला गेल्यानं काही नव्हतं त्यांच्यात, काही नव्हतं. सांगू तुम्हाला, देवाला काही लागत नाही, भाव लागतो. भाव का? देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. कारण तुका म्हणे भावे काही न लगे एक. भावाची लई प्रमाण आहे, द्यायला आपल्याला वेळ नाही. पण ऐका, भाव लागतो. विदुर काकांचा भाव पाहिला आणि जगाच्या मालकानं सांगितलं काका मला भूक लागली. विदुर काकाने विचार केला जगाच्या मालकानं काका म्हणावं, आणि परत विचार केला त्यांची जी पत्नी होती, काय त्यांच्या पत्नीचं नाव? सुलभा नावाची त्यांची पत्नी. सुलभा म्हणे जगाचा मालक आला आपल्या दारात, खरं आहे, पण आपल्या घरचं तुटकं मुटकं जेवण त्याला कसं द्यायचं? जगाचा मालक आहे. म्हणून विचार केला की नाही म्हणे तसं नाही करायचं. पण जगाचा मालक पळत घरात गेला, भूक लागली आहे. आणि काय केलं जगाच्या मालकानं? कन्या खाल्ल्या. कन्या भाव आहे म्हणून भाव लागतो. म्हणून जया चित्ती जैसा भाव तया जवळी. म्हणून अभंगामध्ये दुसऱ्या चरणात महाराजांनी सांगितलं की काय असला पाहिजे? भाव. मग दुसरा भाव, दुसरा भाव सांगितला कुणाचा? कमळासारखा. असा भाव उत्पन्न करायचा आपल्याला. पण तो भाव उत्पन्न करायला काय करावं लागेल? हाताने टाळी, मुखानं नाम विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार
तया जवळी तैसा देव रे तया जवळी तैसा देव
टाळ तैसा देव तैसा देव तैसा देव हे जगती जैसा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बघा चिंतनाला पूर्ण विराम देत असणारा आज असणारे विपट पाटील परिवार आज या ठिकाणी एकत्र येऊन आईंच्या नावाने आज या ठिकाणी एवढं सगळं करत आहेत. खरं पाहायला गेलं आज आईंचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध त्यानिमित्तानं असणारे त्यांचे दोनही मुलं आनंद विपट पाटील विशाल विपट पाटील आणि त्यांची एक कन्या रुपाली जांभळे आदी करून संपूर्ण परिवार एकत्र येऊन त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. खरं पाहायला गेलं गेलेल्या जीवात्म्यासाठी का करायचं 1-2 मिनिटात सांगते. आपल्या सेवेला पूर्णविराम का करायचं कारण ही माई आज नाही तुमच्या आमच्यामध्ये पण पूर्वी जेव्हा ती तुमच्या आमच्यामध्ये ह्या माई होत्या ना तेव्हा त्या माईने कळत न कळत तुमच्यासाठी अशा बऱ्याच तुमच्या आमच्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात जेणेकरून त्यांचे उपकार तुमच्या आमच्यावरती झालेले असतात. त्या उपकाराची जाण ठेवून त्या उपकाराच्या जाणीप्रती आमच्या मनामध्ये तुमच्या प्रती प्रेम आहे. प्रेमाची जाणीव ठेवून त्यांच्या नावानं करणं गरजेचं आहे गड्या. कारण जीवनात आपण सगळ्याचे उपकार फेडू शकतो माईचे उपकार फेडू शकतो. जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा केला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा केला. पुढं म्हणा पुढचं कडू हे चलागे दरी पायाला पाणी येते तिच्या डोळ्याला जन्म दिला उपकार हा मोठा केला जन्म दिला मला उपकार हा मोठा केला. आईने जन्म दिला म्हणजे काय ताईने सांगितलं की उपकार मोठा केलाय. माय जीवनात सगळ्याला विसरायचं असतं माईला विसरायचं नसतं. आज त्यांची दोनही लेकरं एक त्यांची कन्या फक्त त्यांना एवढीच लेकरं आहेत काय ज्यांच्या करता माईने जीव ओवाळून टाकला ज्यांची माईने कामं केली ती सगळी माईंची लेकरं आहेत. तुम्ही आम्ही माईंची लेकरं आईंची लेकरं आहे म्हणून आज इथं जमलेलो आहोत. सगळ्याचे उपकार फेडता येतात माईचे उपकार फेडता येत नाही कारण प्रेमच आईचं तसं असतं. या आईची वेडी माया घास भरविते तुला छकुल्या. माय लेकराचं नातं एका बाजूला आहे. आज आई करता हे परिवार एवढं सगळं करतात. मी म्हणते केलंच पाहिजे. ज्या आईने रक्ताचं दूध करून पाजलं स्वतःच्या जीवाची लाही केली आपल्याला घडवण्याकरता कशाचा कधी विचार केला नाही. सगळी संकट जिने आपल्याकरता सहन केली. अरे बाप गेल्यानंतर जिने बाप होऊन आपला सांभाळ केला नाही ती आपली माई आहे. म्हणून सगळ्याला विसरायचं असतं आईला कधी विसरायचं नसतं गड्या. जोपर्यंत आई आहे आईच्या दुधाच्या उपकाराची जाणीव ठेवायची असते कारण प्रत्येक माईची लेकराकडे इच्छा असते बाळ सगळं विसर पण त्या आईने जे अमृतासारखं दूध पाजलं त्या दुधाचे उपकार तरी विसरू नको. तू विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिव्हाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा. आईचे फार उपकार आहेत नाही फार. मी का सांगते माहिती झालं आपलं चिंतन संपलं सगळं संपलं वेळ संपले. मी का सांगते माहिती का एवढं कीर्तन सांगून एवढं सगळं सांगून जर आपल्याला आपल्या आईची किंमत नसेल तर काय उपयोग काय. या विपट परिवारात करून खरं आदर्श घेण्यासारखा आहे. आज एवढी भयंकर परिस्थिती आली माय
आमच्या शेजारची मावशी माझ्याकडे आली. ती मला काय म्हटली, तायडे बाहेर कीर्तनाला जातेस का? म्हणलं जाते ना. लांब लांब कीर्तनाला जाते? म्हणलं हो जाते. सगळं एकटी हँडल करते? म्हणलं एकटी हँडल करते. मग तुला ते गोळ्यातलं मेडिकलचं कळत? म्हणलं कळतं ना सगळं. झाली शाळा पण माझी झाली. बरं म्हणे सगळं कळतात. मी एक गोळी सांगते, ती गोळी माझ्यासाठी घेऊन ये म्हणे. म्हणलं माय गोळी? कशाची गोळी सांगा ना. वाटलं पैसे मी देते, कशाची गोळी ते सांगा आणते म्हणलं. तर माईने मला गोड सांगितलं बाबा. त्या आईने काय सांगितलं माहिती आहे महाराज, मला ना भुकेची गोळी आणा. कशाची? भुकेची गोळी आणा. मी खरंच माईला म्हटलं असं, माय अहो शरीर आता काम देत नाही, पण भूक लागण्याकरता जरा हालचाल तर शरीराची झाली पाहिजे का नाही. बसून राहिलं कशी भूक लागेल हो. जरा हालचाल करा म्हणलं, भूक लागेल. कशाला भूक वाढीची गोळी पाहिजे आपल्याला? काय ती माय गालातल्या गालात असले काय म्हटली माहिती आहे का महाराज, भूक वाढीची गोळी नाही हो, भूक न लागायची गोळी आणा. का 4 दिवस झालं उपाशी. लेकरांनी विचारलं सुद्धा नाही जेवली का नाही माय. एवढी कीर्तन ऐकून एवढ्या महाराज लोकांना तुम्ही बोलून काय उपयोग आहे? जर तुम्हाला तुमच्या आईचं पोट भरता येत नसेल, त्याच्यापेक्षा आपले विपट परिवार चांगले आहेत. आज माई नसून सुद्धा माई करता एवढं सगळं करतायत. माई असत्या तर जीव वाळून टाकला असता, या परिवाराने जीव वाळून टाकला असता. म्हणून जीवनात सगळं विसरायचं असतं, पण माईचे उपकार विसरायचे नसतात गड्या. पण हे आपल्याला आई आहे तोपर्यंत कळत नाही. आईचे उपकार विसरू नका का म्हणते, कारण माथ्या आड गेलेला सूर्य परत दिसू शकेल, माती आड गेलेली माय परत दिसणार नाही गड्या. म्हणून आई आहे तोपर्यंत किंमत ठेवा. एकदा का माय गेली ना की माफी मागावी लागेल, पाया पडावं लागेल, आईला म्हणावं लागेल, माय चुकलं तुझं बाळ आई ग, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई दाई ग, ये ना आई ग, ये ना माझे आई ग. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, वासराला सोडून कुठं आई ग, वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ये ना आई ग, ये ना माझे आई ग. 9 मासाचा गोळा तू ग पोटी बागविला, हाताचा पाळणा दुनित्राचा दिवा केला, आई विना माया आई ग, आई विना माया साऱ्या विश्वामध्ये नाही ग, जगतामध्ये नाही ग, ये ना आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना आई ग. सगळी नाती एका बाजूला आहेत. माईचं नातं एका बाजूला आहेत. एवढ्या लिखी तर बसल्यात ना. तुमचा भाऊ तुम्हाला बोलत नाहीत माहेरातला, भावासाठी माहेरात नाही जायचं ताई, भावासाठी नाही जायचं, म्हाताऱ्या आईसाठी माहेरात जायचं. आपली म्हातारी झालेली आहे, किती वय होऊ द्या तिचं, जीवावरून टाकली आपल्यावर. आणि आपण जर माहेरात गेलो ना, पैसे देते आपल्याकडं, आणि पैसे जर कमी पडले कपाटाकडे जाते, कपाट उघडते, कपाटामध्ये 3.5 हाताचा नरदेह जो सजासजी भेटत नाही तो माईने दिला. म्हणून त्या आईच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून आपले परिवार आईच्या उपकाराची कष्टाची जाणीव ठेवून आज आईंसाठी एवढं सगळं करत आहेत. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत किंमत ठेवली पाहिजे. गेल्यानंतर त्यांच्या फोटोशिवाय आपल्याला काही शिल्लक राहत नाही. आणि मग मात्र कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ए नाई ए नाई म्हणावं लागतं. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत आईच्या प्रेमाची जाणीव ठेवा. आज असणारे विपट पाटील परिवार आपल्या याच आईच्या कष्टाची प्रेमाची जाणीव ठेवून त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. कलियुगामध्ये अशी फार कमी लेकरं आहेत जे आई करता जीवा वाळून टाकतात. तो खरं पाहायला गेले या पाटील परिवाराचा आदर्श घेण्यासारखा आहे, विपट पाटील परिवाराचा आदर्श घेण्यासारखा आहे. आईंच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. आज एवढं नियोजन, एवढी सगळी मंडळी ही प्रेमाकरता गोळा झालेली मंडळी आहेत बरं का. म्हणून आईंवरती सगळ्याचं प्रेम आहे, कारण आईने कधी कोणाला कमी
केलं नाही, सगळ्याला आपल्यामध्ये सामावून घेतलं, सगळ्याला प्रेम दिलं. म्हणून तर त्यांच्यासाठी आपल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, यात नवल नाही, परक्या लोकांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतंय गड्या. हो, कोण कुठल्या सुना, पण सुन्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते. कोण कुठले तुम्ही आम्ही, पण त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन चरित्र जर आपण पुढं आणलं तर ते ऐकल्यानंतर आपल्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. समाजकार्य केलं, राजकारणामध्ये कुणालाही मदत असू द्या, कधी आई मागं सरकलं नाही, प्रत्येकाला अगदीच सामावून घेतलं, लेकरासारखं प्रेम दिलं. मग तुम्हा आम्हाला एवढं लेकरांसारखं प्रेम दिलं, स्वतःच्या पोटच्या लेकरांना किती प्रेम दिलं असेल. म्हणून त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. मी म्हणे अशीच त्यांची सेवा करत राहा, त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या विपट पाटील परिवारावरती राहू, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. सर्वांनी गोड अशी साथ दिली. आणि विशेष म्हणजे आता गायकाचे आपले मृदुंगाचार्य पेटी मास्तर बाबा, चोपदार, अगदी चोपदार ताई, विनेकरी ताई, या ठिकाणी असणारे ओम साई क्रिएशन, सगळ्याचे आभार मी प्रथमताच म्हणून मानले मला बरं का. मला माहीत होतं उशीर होणार आहे, पण विशेष ज्यांचा आभार मला मानायचे ते म्हणजे आमच्या भागातले रांजणीचे आमचे जे काका आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हां, कारण मला विशेष का वाटतं माहिती आहे का, खरं सांगायचं म्हणजे काका लोक कीर्तनात बसत नाहीत. हां, म्हणजे काय विशेष कोणावर तो ते पूजा वगैरे झाली की हां ते निघून जाते, थांबत नाही. काय त्यांचं आमचं वाकडं, म्हणजे वाकडं नाही बरं का तसं, पण का थांबत नाही हे मला माहीत नाही. पण आज पहिले काका बघितले जे कीर्तनात बसलेत, याचा आनंद वाटतो की तुम्ही थांबलात. पण तुमचे आभार. आणि आधी करून असणारे सर्व मंडळी, नजर चुकीने कोणी राहिलं असेल क्षमस्व. बाबा या ठिकाणी आहेत, संपूर्ण मंडळी आणि संपूर्ण विपट पाटील परिवार, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. आईंची अशी सेवा करत राहा. झालेली सेवा आईंच्या चरणी, गुरुवरे सुर बाबा, गुरुवरे माझे वडील, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.